सर, पहिले आमच्या चॅनलतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जे तुम्ही प्रभाग नंबर 5 मधून जिंकून आलेले आहे पुन्हा पॅनल. तुमची प्रतिक्रिया काय असेल जी जनतेने तुम्हाला जिंकून दिली आहे? नांदेड वाघाळा महानगरपालिका 2026च्या निवडणुकीमध्ये नांदेडमधील जनतेने महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब व आपले नेते माननीय खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदेडमध्ये भाजपला जे आहे प्रचंड बहुमत दिलेलं आहे. हे आमच्या नेत्यावरती आणि भारतीय जनता पक्षावरती लोकांनी ठेवलेला विश्वास आहे, एवढंच म्हणजे. जनतेला तुम्ही काय व्यक्त करणार आभार व्यक्त? आव्हान जनतेला म्हणेल की नांदेडची जनता ही नेहमीच विकासासोबत राहिलेली आहे आणि त्यांनी ह्या निवडणुकीतून दाखवून दिलं की आम्ही ज्या ठिकाणी विकास होतो त्या ठिकाणी आम्ही सोबत आहोत. आणि ना जातीपातीत राजकारण केलं, ना धर्माचं केलं, ना काहीच केलं. जनतेने फक्त विकासावर मत दिले आणि विकास फक्त भारतीय जनता पार्टी करते हे लोकांच्या लक्षात आले. त्याच्यामुळे त्यांनी मतदान दिलं. लोकांचं मी खूप खूप आभार आहे की नांदेड जनता हुशार आहे आणि विकासासोबत राहिली असं मी म्हणेल. तर तुमचं सर्वात प्रथम पाऊल काय असणार तुमच्या प्रभागासाठी? हे प्रभागासाठी माझ्या पहिल्या विषयात असा आहे की अब्दुल्लाबाद इनामी लँडचा जमिनीचा विषय ह्या प्रभागाचा फार महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय. प्रभाग क्रमांक 5, 4 आणि 9 करता पण विषय येतो. आणि त्यातल्या तिरपुराण नगरमधील जी जागा आहे ती मनपाच्या नावावर आहे. तर ते मनपा हे नाव हटवून तिथल्या गोरगरीब जनतेला त्यांचं हक्काचं घर त्यांच्या नावानं करून देणे व इनामी लँडचं जे प्रकरण आहे ज्यामध्ये आता 5% शास्ती लावलेली आहे शासनानं आणि रेग्युलर करण्याकरता, तर ती 5% सुद्धा शास्ती खूप जास्त होते, ती परवडत नाही लोकांना. तर ती 100% एक्झाम करून हे अब्दुल्लाबाद म्हणजे माझा प्रभाग ही पूर्णपणे स्वतःच्या मालकीचा असेल असं मला करायचं आहे. विकासाबद्दल काय म्हणायचं सर नांदेड तालुक्यात? नांदेडच्या विकासाबद्दल आम्ही आमचा मॅनिफेस्टो तयार केला आहे. जाहीरनाम्यानुसार बऱ्याच गोष्टी त्यात खूप मेन्शन पण केल्या आहेत आणि या 5 वर्षात त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. कारण उड्डाणपुलाचा विषय आहे, त्याच्यानंतर ट्रॅफिकचा सगळ्यात जास्त महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यावर थोडं वर्किंग करून एक प्लॅनिंग करून करायचं आहे आम्हाला असं म्हणून. शिक्षणाबाबत आणि महिलांसाठी तुम्ही काय करणार? शिक्षणाबाबत तर मी सांगेल की नांदेड हे आता शिक्षणाची पंढरी झालेलं आहे. जर आपण बघितलं मराठवाड्यामध्ये नांदेड हे जे आहे एज्युकेशन कोचिंग सेंटर झाले मेडिकल आणि इंजिनिअरिंगसाठी. आज आपण जर बघितलं तर मराठवाडा असेल, विदर्भ असेल, जास्तीत जास्त मुलं या ठिकाणी शिकायला त्यातल्या आमच्या प्रभागातच येतात. तर त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते आणि महिलांसाठी मात्र सक्षमीकरणासाठी जे आहे आता महिला बाल कल्याणच्या माध्यमातून जास्तीत जास्त स्वयंबचत गटाला काय मदत करता येईल ते आम्ही करून महिलांनाही करू. नाही, आता ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. पण आता उद्याच्या गुरुवारी निघणाऱ्या आरक्षणानंतर आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेब काय निर्णय घेतील. बऱ्याच जणांचे उत्सुक आहेत त्याच्यामध्ये. मी पण एक उत्सुक असू शकतो. साहेब काय ते ठरवतील त्याप्रमाणे घेतील. साहेबांनी दिलेली कुठली जबाबदारी आम्ही समर्पित पाळणार. नाही तर नगरसेवक आहेच. नाही, मतदानाचा मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी एवढं जे मतदान दिलं. साधारणतः मला ते 2377 का काहीतरी 2500ची मला आघाडी या 5 नंबर प्रभागातून मिळाली. ही एक ऐतिहासिक आघाडी आहे आणि इथल्या मतदारांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचं जे आहे हे उदाहरण दिलं की इथून भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार विजयी केले चांगल्या मतांनी. त्यामुळं विकासासोबत जनता आहे हे यांनी दाखवून दिलं असं मी म्हणेन. हो, भाजपचा पहिला महापौर होणारच, प्रश्नच नाही. आणि तो एक ऐतिहासिक क्षण असेल. आत्तापर्यंत 1998ला जर महापालिकेची स्थापना झाली तिथून आजपर्यंत बघितलं तर 1998ला शिवसेनेचा पहिला महापौर झाला आणि त्याच्यानंतर कंप्लीट काँग्रेसचे महापौर झाले. पण जिकडे अशोकराव तिकडे महापौर हे समीकरण आजही सिद्ध होते आणि मी सांगतो की नांदेडचा भाजपचा पहिला महापौर हा अशोकराव चव्हाण यांच्याच आशीर्वादाने बसणार आहे.